मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राजश्री शिरवाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात राजश्री शिरवाडकर हे माध्यमाशी संवाद साधतायत. बिनविरोध झाली. पहिली प्रतिक्रिया तुमची? मी विरोधकांचे आभार मानेन की ज्यांनी अशा प्रकारे सहकार्य केलं आणि मी अपेक्षा देखील व्यक्त करेन की त्यांनी माझा कार्यपद्धतीत म्हणजे जे चालेल वर्षभर जी समिती चालेल त्या समितीमध्ये देखील अशाच प्रकारे सहकार्य करतील. आज तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर पहिलं पत्र शिवसेना ठाकरे गटानं तुम्हाला 2 पत्र दिली. एक तर 11वी आणि 12वीचा वर्ग सुरू करावा, दुसरं म्हणजे दर्जा सुधारावा शाळांचा. यासाठी नक्कीच त्याच्यावरती विचार केला जाईल आणि जो शाळांचा सुधारायचा आहे हा तर आमचा वचननाम्यामध्ये देखील आहे आणि आमचा अजेंडा देखील आहे. आता जी अवस्था आहे शाळांची, काही शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, काही शाळा दुरुस्तीसाठी आहेत, काही शाळा प्रिपेअरसाठी गेलेल्या आहेत. तर त्यामुळे तिथे मुलं देखील स्थलांतरित झालेले आहेत. ज्या आम्ही नवीन शाळा बांधू त्या अद्ययावत असतील, ज्याप्रमाणे खाजगी शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये करण्याचा प्रयत्न. ह्या वर्षभराच्या काळात जेवढ्या काही योजना आम्ही करणार आहोत म्हणजे सर्वात प्रथम तर मराठी शाळाची जी पटसंख्या कमी होते ती पटसंख्या कशी वाढेल आणि त्याच्यामुळे मराठी शाळा देखील वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू. मग त्यासाठी जे शिक्षण तज्ज्ञ असतील त्यांची देखील आम्ही ह्या कार्यामध्ये मदत घेऊ. मराठी शाळेची पटसंख्याच नाही तर मराठी शाळेच्या पालिकेच्या ज्या मराठी शाळा आहेत त्यांची संख्या देखील गेल्या अनेक वर्षांपासून कमी होत चालली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या झपाट्याने वाढत आहेत. तर या मराठी माध्यमाच्या शाळा वाढवण्यासाठी नेमके काय नियोजन केल्या जातील किंवा पालकांचा कल त्याकडे कसा वळवला जाईल? मी तेच आता तुम्हाला म्हटलं ना की मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल एक त्याच्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली की ऑटोमॅटिक मराठी शाळा देखील आपल्या वाढतील. माझ्या ह्या वर्षभराच्या कार्यकालात मी 100% मराठी शाळा वाढवण्यासाठी प्रयत्न करेन. ताई, आपल्या भाषणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात. या संदर्भात प्रथमच आपण असे आहात की ज्यांनी हा विषय समोर आणला आहे. आता आपण पाहिलं असेल तर AI समिट देखील चालू आहे. तर कशा प्रकारे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लागू करणार आहात? हे कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक युग आहे आपलं आणि आपली महानगरपालिकेची मुलं देखील कुठे मागे पडू नये हे आम्हाला देखील वाटतं. जशी खाजगी शाळेतली मुलं आहेत ही स्पर्धात्मक युगाला तोंड देतात किंवा त्यांचे प्रत्येक कलागुणासाठी काही ना काहीतरी विशेष प्रयत्न चालू असतात. तर ही आपल्या मुलांसाठी का असू नये? त्याच्यामुळे हा आमचा वचननामा आहे. भारतीय जनता महायुतीचा हा आमचा विकासनामा आहे, वचननामा आहे आणि त्याच्यामुळे AI टेक्नॉलॉजी देखील लॅब ही आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करणार. शिक्षणासाठी बेसुमार फी वाढ जी सध्या सुरू आहे तर त्याला कंट्रोल येत नाहीये, तर कशा पद्धतीने आपण कंट्रोल? त्याच्यावर मला वाटतं अद्यापर्यंत माझ्याकडे असं काही तक्रार अजून तरी आलेली नाही. जर तक्रार आली त्या संदर्भात तर नक्की याच्यावर कुठे ना कुठे विचार केला. माझी आपल्या सगळ्या प्रसार माध्यमांचं सगळ्यांना आव्हान आहे, जे कोणी मला भेटायला येतील मग ते कोणीही असो, मला बुके आणू नका पण नोटबुक मात्र जरूर घेऊन या, बुक्स घेऊन या, जेणेकरून जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना ह्यांचं वितरण करण्यात येईल. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.